सोशल मीडिया पर एक वीडियो वायरल है। यह वीडियो मुंबई के पवई इलाके के एक सोसाइटी का बताया जा रहा है। वीडियो के देख सकते हैं कि वॉचमैन की MNS कार्यकर्ताओं ने मराठी न आने पर बेइज्जती की, साथ ही उसको थप्पड़ भी मारा और राज ठाकरे का नाम लेकर वॉचमैन से माफी भी मंगवाते हुए दिखाई दे रहा है। यह कोई पहली घटना नहीं है। इससे पहले 26 मार्च को डी मार्ट के एक कर्मचारी को मराठी न आने पर MNS ने इसी तरह से उसकी इंसल्ट की थी और उससे पहले 12 मार्च को एयरटेल गैलरी के एक कर्मचारी को भी इसी तरह से बेइज्जत किया गया था। मास की यह कार्रवाई लगातार बढ़ती जा रही है। सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन। मराठी शिकण्याचा प्रयत्न करेन आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार मराठी, समजलं? मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही, परत बोलायचं नाही। बोल सॉरी सर। आणि एक लोक असतात नाही, तुम्ही काही इकडे उपटता का? हे बाकीचे लोक आहेत ना मराठी, त्यांना सांगा ना मराठी शिकायला। ऐका, काय बोलतो रे तुम्ही? सुपरवायझर तुम्हाला पैसा आमचा पाहिजे, जमिनी आमचा पाहिजे, फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी माणसं ठेवायला काय लाज वाटते? तुम्ही लोक सकाळी ब्रिफिंग काय करत? सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याची शिस्तीत बोला, नाही येते दुसऱ्याला पाठवा। पहिली गोष्ट तो जे बोललो ना, मराठी तेल लावत गेला, ही भाषा वापरायची नाही। जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला, पण तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही। महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार, आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार। इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण सहन करतो। आपण सुपरवायझर ना तुम्ही, हा तुमची जबाबदारी नाही। हा करतो ह्या ॲरोगंट पर्यंत तो उत्तर देतोय इथे मराठी तेल लावत जाऊ दे, मराठीला आम्ही मोजत नाही, अपमान नाही आपला। कपडा मार्केट कपडा निघाला मी त्याला बोलतोय तरी पण तुम्हाला तो बोलतो त्याच्यात मराठी तू आता आलं तुला मराठी मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करतो। आता ह्याची इकडे एंट्री क्लिअर झाली, ह्याच्या काळात काय करली आणि काय एवढे क्लिअर विचारतो काय केली? एक मिनट, काय केली? देर से बात कर रहा हूँ, इसका एंट्री अगर यहाँ पे क्लियर है, बात सुन रहे, इसको अगर यहाँ पे अप्रूवल मिला बराबर मेन गेट पे, तो वहाँ तो फुटाने का अब ब्रांच की फुटली निकली, ब्रांच की फुटली निकली क्या? करत होते का तुला? इकडे केलं होतं ना अप्रूवल? आणि चेक करो जान सांगतो त्याला मी, माझं नाव आहे तिथं दिसतंय माहिती, मला याचा बाजूला मला पाहिजे, कंपनीचा पाहिजे, आहे ना मला बोलवत। आपण पवई LNT या ठिकाणी आहोत। शाखाध्यक्ष महेश गिरामजी आहेत, कामगार सेनेचे चिठ्ठे विजय निकमजी, अनुप गुप्ताजी। विषय असा आहे की या LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे, या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत, या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही, हा भाग वेगळा आहे। परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली, अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य। काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा। मी गेलो होतो आतमध्ये, ॲक्च्युली एंट्री झाली होती, सगळी अप्रूव्हल वगैरे भेटलं होतं, तरी पण मला विचारतो तुझं नाव काय? मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो, मला बोलतो मराठी गेली तेल लावत, मला मराठी येत नाही, मी शिकणार नाही, असं मला बोलतो। हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो, त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला। आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानफाटीचा आवाज बसेल। तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसेल मराठी शिका, परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटली। धन्यवाद। किती तुम्ही बाईट घेता? लय बाईट